नमस्कार. आज आपण श्रीमंत बनण्याच्या 4 स्टेप्स बघणार आहोत. याला आपण श्रीमंत बनण्याच्या गाडीचे 4 टायर सुद्धा म्हणू शकतो. आता एवढं तर आपल्याला माहितीच आहे, गाडीचे 4ही टायर ओके असतील तर आपली गाडी स्पीडमध्ये पळू शकते आणि आपल्याला पाहिजे त्या स्थळापर्यंत पोहोचू शकते. पण जर का आपल्या गाडीचं एखादं टायर पंक्चर असेल तर आपण आपल्याला पाहिजे त्या स्थळापर्यंत पोहोचू शकतो का? नाही पोहोचू शकत. मग आपण कितीही मेहनत केली, कितीही धडपड केली तरीसुद्धा आपण नाही पोहोचू शकत. पण आज रोजी आपल्यापैकी करोडो लोक अशीच मेहनत करताय, अशीच धडपड करताय श्रीमंत बनण्यासाठी. पण एवढं करूनसुद्धा ते श्रीमंत बनत नाही आहे. का? कारण ते गाडीच्या 4ही टायरांकडे लक्ष देत नाही आहे आणि पंक्चर गाडीला स्पीडमध्ये पळवण्याचा प्रयत्न करताय. चला तर आता आपण बघूया की अशा कोणत्या 4 स्टेप्स आहेत ज्या आपल्याला श्रीमंत बनवू शकतात. तर नंबर 1 आहे कमाई वाढवणे. आता कमाई 2 प्रकारच्या असतात. एक असते ॲक्टिव्ह इन्कम आणि दुसरी असते पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तर न काम करता पैसे येणे. कसे येऊ शकतात, तर एक्झाम्पलसाठी समजा तुमचं एक घर आहे ज्याला तुम्ही रेंटवर दिलेलं आहे, तिथून तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेंट येऊ शकतो. किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला काही ना काही रिटर्न्स भेटू शकतात. तर याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, तर आपण जातो, काम करतो आणि त्या कामाच्या बदल्यामध्ये आपल्याला जे पैसे मिळतात त्याला ॲक्टिव्ह इन्कम म्हणतात. तर या दोन्हीही इन्कम आपल्याला वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पॅसिव्ह इन्कम कशी वाढेल, तर जेवढ्या जास्त ॲसेट्स आपण क्रिएट करू तेवढी जास्त आपली पॅसिव्ह इन्कम वाढत राहील. आणि ॲक्टिव्ह इन्कम कशी वाढेल, तर तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी अजून मेहनत करू शकता किंवा तुम्ही एखादा नवीन जॉब शोधू शकता जिथं तुम्हाला जास्त सॅलरी मिळेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा व्यवसाय करू शकता. तर यापैकी तुम्ही अशी गोष्ट करायला पाहिजे जिथं तुमची इन्कम वाढू शकते आणि वाढलेली इन्कम आपल्याला श्रीमंतीकडे घेऊन जाते. नंबर 2 बचत वाढवणे. आता कमाई वाढली म्हणून खर्च वाढवायचे नाही आहेत, तर बचत वाढवायचे. काही लोकांचा स्वभाव असतो, जेवढीही कमाई आहे सर्व खर्च करून टाकायची. तुम्ही आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूला बघू शकता, काही लोकांची थोडीशी जरी कमाई वाढली आणि त्यांच्याकडे जर समजा अगोदर 2 व्हीलर असेल तर ते लगेच कार घेऊन येतात. अगोदर त्यांचं छोटं घर असेल तर ते मोठं घर घेण्याचं ठरवतात. मग ते ट्रॅव्हलवर खर्च करतात, नवीन महागडे कपडे घेतात, महागड्या वस्तू घेतात आणि जेवढी कमाई आहे सर्व खर्च करून टाकतात. पण तुम्हाला असं करायचं नाही आहे. तर आपल्या पैशामधील एक हिस्सा बाजूला काढायचा आहे आणि त्याची बचत करायची आणि ही जी तुमची सेविंग आहे ही तुमची एक मजबूत फाउंडेशन बनू शकते. गुंतवणूक करणे. काही लोकांना वाटतं हे मनी मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे, गरीब लोकांचे हे काही कामाचं नाही आहे. पण हीच तर खरी गडबड आहे. जे लोक मनी मॅनेजमेंट करतात, इन्व्हेस्टमेंट करतात तेच श्रीमंत बनतात. जे नाही करत ते आयुष्यभर गरीबच राहतात. इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे आपल्या पैशाला कामाला लावणं, आपल्या पैशापासून अजून पैसे कमवणं. मग आता ज्याबद्दल तुम्हाला नॉलेज आहे, जिथली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कळते तिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे हे वेळेनुसार वाढतच राहते. म्हणून या पैशामुळे तुम्ही फायनान्शियली फ्रीसुद्धा बनू शकता. नंबर 4 साधं राहणीमान. आता आपल्याजवळ पैसे आहेत म्हणून फालतूचे शौक करत बसायचं नाही आहे, तर एकदम सिम्पल लाईफस्टाईल जगायचे. हो, एखादी गोष्ट तुम्हाला खूप आवडत असेल, तुम्हाला वाटतं ही कामाची आहे, बिंदास घ्या. पण तुम्ही जर ती गोष्ट फक्त शौकासाठी घेत असाल, लोकांना दाखवण्यासाठी घेत असाल तर मग माफ करा, हा गरीब बनण्याचा रस्ता आहे. एकदम सिम्पल लाईफस्टाईल जगा. यामुळे तुमची बचतसुद्धा होईल. तुमची जास्त बचत झाल्यामुळे तुम्ही जास्त इन्व्हेस्टमेंटसुद्धा कराल आणि तुमची कमाई खूप जास्त आहे आणि खर्च कमी आहे. यामुळे तुम्ही एकदम निवांतपणे आयुष्य जगू शकता. तर या 4 स्टेप्स आहेत श्रीमंत बनण्याच्या. जसं की आपण अगोदर म्हटलं होतं, हे गाडीचे 4 टायर आहेत आणि यापैकी एखादं टायर जरी पंक्चर असलं तर आपली गाडी लडखडत चालू शकते आणि आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत आपण नाही पोहोचू शकत. पण ज्यादातर लोक गाडीच्या एका टायरवर लक्ष देतात, ते म्हणजे कमाई. आणि यामुळे त्यांची नेटवर्थ खूप कमी असते किंवा 0 असते. नेटवर्थ म्हणजे काय, ॲसेट्स मायनस लायबिलिटीज इक्वल टू नेटवर्थ. म्हणजे जीही तुमची संपत्ती आहे त्यामधून तुम्हाला जे कर्ज देणं आहे ते मायनस करायचं आणि जे बाकी राहील ती तुमची नेटवर्थ आहे. मी प्रत्येक महिन्याला माझी नेटवर्थ कॅल्क्युलेट करत असतो आणि जेव्हापासून मी हे करतो आहे माझी नेटवर्थ ही वाढतच चाललेली आहे. म्हणून तुम्हीसुद्धा तुमची नेटवर्थ कॅल्क्युलेट करायला पाहिजे. प्रत्येक 3 महिन्याला किंवा एका महिन्याला जेव्हाही तुम्हाला शक्य आहे तुम्ही तुमची नेटवर्थ कॅल्क्युलेट करत राहायला पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या गोष्टीवर आपलं लक्ष असतं ना ती गोष्ट नेहमी वाढतच राहते.
म्हणून स्वतःच्या नेटवर्थवर लक्ष ठेवा. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या मागे लागू नका. लॉंग टर्मचा विचार करा. लॉंग टर्ममध्ये फायनान्शियली फ्री होण्याची प्लॅनिंग करा आणि मग नंतर तुम्ही तुमच्या मर्जीचं आयुष्य जगू शकता. तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही काम करू शकता, वाटलं तेव्हा आराम करू शकता, कारण त्यावेळेस तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक बनलेले असाल. पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही या 4 घटकांवर काम कराल. जगातील कोणताही माणूस या 4 घटकांवर काम केल्याशिवाय श्रीमंत बनू शकत नाहीत. तर हे गाडीचे 4 टायर आहेत. जर हे 4ही टायर ओके असतील तर तुमची श्रीमंतीची गाडी फास्ट पळेल आणि लवकर तुम्हाला श्रीमंतीपर्यंत पोहोचवेल. कोणते आहेत 4 घटक? तर कमाई वाढवणे, बचत वाढवणे, गुंतवणूक वाढवणे आणि साधं राहणीमान. जर तुम्ही या 4 घटकांवर काम केलं तर तुम्ही लवकर श्रीमंत बनू शकता आणि फायनान्शियली फ्रीसुद्धा बनू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. खूप खूप धन्यवाद.